नमस्कार. जिभेला चव आणि पोटाला ताव देणारी अशी रेसिपी. असं मी माझा एक शॉर्ट बनवला होता आणि आज त्याची रेसिपी आपण बघणार आहोत. चला पटापट चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली तर कमेंट करा. तर आपण सुरुवातीला आता बघणार आहोत. काय करायचं, ह्या मिरच्या तळून घ्यायच्या मस्तपैकी एकदम अशा. मधनं त्याला अशा चिरायच्या आणि तळून घ्यायच्या त्या मिरच्या, जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये चवीला ह्या मिरच्या घेता येतात. वाटीमध्ये काढून घ्यायच्या, त्याच्यामध्ये मीठ असं छान मस्तपैकी भरभरवायचं आणि त्याला बाजूला ठेवून द्यायचं. तर त्याच तेलामध्ये काय करायचं, आपण हा कांदा लसूण मसाला घेतलाय मी, थोडं मीठ टाकलं मस्तपैकी आणि पावाला का नाही मस्त असं ते मसाला पाव जसं आपण बनवतो त्या पद्धतीने ते पूर्ण व्यवस्थित लागेल असं गरमागरम त्याला लावून घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे खूप सुंदर दिसतंय ते. पूर्ण पाव असे मस्तपैकी तव्यावर, गरमागरम तव्यावर असे शेकून घ्यायचे, जेणेकरून त्याला मसाला पूर्ण कोट होईल. त्याच्यानंतर काय करायचं मंडळी, हे बघा अशा प्रकारे टमाटे ठेवायचे, कांदे ठेवायचे, काकडी ठेवायची आणि हे पूर्ण असं पॅक करून घ्यायचं. त्याच्यानंतर तुम्ही काय काय पदार्थ वापरता ते सगळे पदार्थ टाकून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि ते नंतर तव्यावर ठेवायचे. तव्यामध्ये बटर टाकून घ्यायचं आधी आणि बटर टाकल्यानंतर ते मस्तपैकी शेकून घ्यायचं तव्यावर. दोन्ही साईडने शेकून घ्यायचं चांगलं एकदम असं तेल टाकून, हे तूप किंवा तुम्ही बटर वापरू शकता. घरी मोस्ट ऑफ द टाइम्स आपल्या घरामध्ये तूप अवेलेबल असतं, तर तूप टाकू शकता, असं काही नाही. दोन्ही पण चव चांगली येते. नसेल तर तेलामध्ये पण तुम्ही फ्राय करू शकता. हे बघा, हे असं ते फ्राय केल्यानंतर दिसतं. अतिशय दिसते तर सुंदरच, पण चवीला पण खूप टेस्टी आणि खूप हेल्दी रेसिपी आहे. मन तर भरते, पोट तर भरते, पण मन पण भरते. एवढी छान ही रेसिपी आहे. अशा प्रकारे सजवले मी. धन्यवाद सगळ्यांना रेसिपी पाहिल्याबद्दल. माझ्या इतरही आणखी रेसिपी आहेत, तर तुम्ही त्याही बघू शकता. मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशा छान छान रेसिपीसाठी लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.